हिंगोली जिल्ह्यामधल्या आखाडा बाळापूरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभेची तयारी पूर्ण। वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाची नोटीस, 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रियेला सुरुवात। बुलढाणा जिल्ह्यामधल्या देऊळगाव धनगर गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी, शेतमालाला भाव देण्याची मागणी। हिट अँड रन कायद्याविरोधात मनमाडमधील टँकर चालक पुन्हा संपावर, मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होण्याची भीती। राज्यभरात विक्री होत असलेल्या नायलॉन मांजाबाबत औरंगाबाद खंडपीठाकडून गंभीर दखल, बंदी असलेल्या नायलॉन मांजा जप्तीसाठी पोलिसांनी राज्यभरात कोम्बिंग ऑपरेशन राबवावं, खंडपीठाचे आदेश। कोकणात शरद पवार गटाला एकनाथ शिंदे गटाचा धक्का, रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पक्षप्रवेश। ठाकरे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रमुख उपस्थिती। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पोलीस महासंचालका रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापूर्वी वर्षावरती झालेल्या बैठकीत आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, मराठा आरक्षण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबद्दल चर्चेची माहिती आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू, मुंबई भाजप कार्यालयात आज दक्षिण मुंबई कोर कमिटी बैठकीचं आयोजन, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हजर असतील। लोकसभा निवडणुकीसाठी भाजप मैदानात, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई लोकसभा निवडणूक समितीची घोषणा, 36 विभागांसाठी प्रमुख आणि सहप्रमुखांची नावं घोषित। नवी दिल्लीमध्ये पार पडली महाविकास आघाडीची बैठक, जागांच्या संख्येवरती चर्चा नाही, मात्र एकमेकांच्या फार जागा न मागण्यावरती एकमत। या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हजर होते। खारघरमध्ये मनसेच्याच 2 गटांचा राडा, अमित ठाकरे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मनसे माथाडी सेनेचे नेते महेश जाधव यांचा आरोप। खारघरमधल्या मेडिकवर रुग्णालयाबाहेर माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांचा राडा, रुग्णालयाकडे येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना माथाडींनी पळवून लावलं। आपली हत्या झाली तरी चालेल, पण आपण खरंच बोलू, काही बरं वाईट झालं तर राज ठाकरे आणि अमित ठाकरे जबाबदार असतील, आपल्याला अमित ठाकरेंनी डोक्यामध्ये मारलं, महेश जाधव यांचा आरोप। महेश जाधवांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्यामुळे अन्य मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण, आरोपात काहीच तथ्य नाही, संदीप देशपांडेंचा दावा। महेश जाधव यांच्याबरोबर आपल्याला मारहाण केल्याचा माथाडी कामगारांचाही आरोप, माथाडी कामगारांच्या हाताला जखमा, ठेकेदार विनय अग्रवाल, राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना भेटल्याचा आरोप। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज महत्त्वपूर्ण दिवस, कोण पात्र आणि कोण अपात्र हे आज निश्चित होणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष। आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात काही प्रक्रिया पूर्ण करून निकाल देण्याचा प्रयत्न करू, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। आमदार अपात्रतेच्या निर्णयामध्ये शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचा दावा, लोकशाहीला अनुषंगून निकाल येईल अशी अपेक्षा, देसाईंची प्रतिक्रिया। आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल, शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा दावा, तर महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढण्याचा आमच्यावर दबाव नाही, वनगा यांचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। आमदार अपात्रतेसंदर्भात आमच्याच बाजूने निकाल लागेल, सरवणकरांचा दावा। आमदार अपात्रतेसंदर्भात कायद्याला धरूनच निर्णय दिला जाईल, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंची टीका, तर जरा खंबीरपणे निकालाची वाट पहा आणि मग प्रतिक्रिया द्या, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवरती आक्षेप, सर्वोच्च न्यायालयामध्ये यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र दाखल, या टाइम्स ऑफ इंडिया आणि एबीपी माझाच्या बातमीचा ठाकरे गटाकडून संदर्भ। शिंदे आणि नार्वेकरांची भेट योग्य नाही, ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीनं भेटण्यासारखं, तर आगामी निर्णय हा घटनेनुसार असेल अशी आशा आहे, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची 15 तास ईडीकडून चौकशी, पुढच्या चौकशीसाठी 17 जानेवारीला ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना। स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी 2-2 हेलिपॅड
असं गरीब शेतकरी कुठे पाहिलेलं नसेल. आदित्य ठाकरेंचा कोल्हापूरमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांना टोला. इंडिया आघाडीला चेहरा नाही, याबाबतीत कोणतेही अंतर्गत मतभेद नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी सामूहिक नेतृत्व, त्यामुळे नितीश कुमार यांच्या नाराजीच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, पवारांची माहिती. मुख्यमंत्र्यांनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांचाही मलंगगडाबाबत पुनरुच्चार. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासूनच मलंगगडाबद्दलची इच्छा बोलून दाखवली आहे. आगामी काळात आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. धार्मिक मुद्दा घेऊन आम्हाला राजकारण करण्याची गरज नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. माजी तहसीलदार राजश्री अहिरराव आणि उदयनराजे यांच्या भाऊजाई सोनालीराजे पवार यांच्यासह अनेकांचा प्रवेश. मुंबई आंदोलनासाठी कुणी पैशांची मागणी करत असेल तर पैसे देऊ नका, मनोज जरांगेंचं आवाहन. तर पैसे मागितल्याच्या काही गोष्टी आपल्या कानावरती आल्याची जरांगेंची माहिती. यानंतर मराठा आंदोलकांवरती कारवाई झाल्या तर त्या अजित पवारांनीच करायला लावल्या असा अर्थ निघेल, मनोज जरांगेंचा अजित पवार यांना इशारा. मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेली शिंदे समिती पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येणार. 11 तारखेला संभाजीनगर आणि 12 तारखेला लातूरमध्ये बैठक घेणार. मूळ मराठा समाजाला एससीबीसी मधनं आरक्षण हवं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मागणी. तर मुंबईला जाण्याबाबत जरांगे पाटलांनी विचार करायला हवा, नरेंद्र पाटील यांचा सल्ला. पुण्यामधल्या भोर तालुक्यातील 37 गावांमध्ये मराठा समाजाकडून शाखांचं उद्घाटन. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला ताकद मिळावी यासाठी 37 गावांमध्ये शाखा सुरू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचा पुण्यामध्ये मेळावा संपन्न. राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा कार्यकर्त्यांना संदेश. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार कारागृहाबाहेर येताच त्यांचं जंगी स्वागत होणार. केदार दुपारनंतर कारागृहाबाहेर येण्याची शक्यता. एसटी महामंडळाकडे सवलतीचे 350 कोटी रुपये राज्य सरकारकडून सुपूर्द. आज संध्याकाळपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खात्यात जमा होतील, एसटी महामंडळाची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांच्याच वयाबद्दल बोलतात, मात्र ते मोदींच्या वयाबद्दल कधी बोललेले नाहीयेत. रोहित पवारांचा टोला. मोदींनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे असं म्हणण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आहे का, रोहित पवार यांचा सवाल. महायुतीमधील नेत्यांच्या बैठकीत लोकसभेचं जागावाटप होईल. जागावाटपासाठी जिंकून येण्याचा मेरिट हाच मुख्य निकष असेल, मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचं वक्तव्य. भाजपच्या सातारा लोकसभा उमेदवारीसाठी जे प्रयत्न करतायत ते सगळे आपल्यासाठीच प्रयत्न करतायत. खासदार उदयनराजे भोसलेंचा मिश्किल टोला. तर सातारा लोकसभेचे उमेदवार आपणच असू, उदयनराजेंचे संकेत. आगामी निवडणुकीत रजत सेठी अजित पवार गटाची रणनीती आखणार. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि सोशल मीडिया टीमला रजत सेठींनी मार्गदर्शन केलं. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अभियान सुरू. महामार्गावरती बेफाम वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या वाहनांना आता ब्रेक लागणार. राज्यभरात तब्बल 187 ठिकाणी स्पीड गन इंटरसेप्टर व्हेकल तैनात केली जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.